शरदकाले महापूजा क्रियते याच वार्षिकी. मार्कंडे पुराणामधील हे वचन आहे. शरद ऋतूमध्ये जो कोणी माझं महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिगुणात्मिका, परांबा, राजराजेश्वरी या स्वरूपामध्ये पूजन करेल, या ठिकाणी देवीचे पूजा, उपवास, स्तोत्रपाठ, जप इत्यादी अंग त्या ठिकाणी शास्त्रांनी सांगितलेत. अश्विन मासामध्ये अष्टमी आणि नवमी या तिथीस जगन्मातेचे पूजन केले असता मनुष्य हा शोकरहित होतो. हेमाद्रीमध्ये देखील या पद्धतीचं वचन सांगितलेलं आहे. आणि आज आपण ज्या पद्धतीचं अर्चन पूजन शास्त्रांनी सांगितलेलं करत असतो, यामध्ये कुमारिका पूजन, त्याचप्रमाणे नवदुर्गा पूजन, सप्तशती पाठ, हवन, नवार्ण मंत्र, देवीचे स्तोत्रपाठ, श्रीसूक्त, त्याचप्रमाणे विविध कुलदेवतांच्या संदर्भाने जे जे गुह्यातिगुह्य मंत्र त्या ठिकाणी आलेत. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. अशा पद्धतीने या संपूर्ण राष्ट्रावरती ही जगन्माता महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिगुणात्मिका नित्य कृपा करणारी हो. आणि भारताचं जे वैभव आहे या त्रैलोक्यामध्ये असंच वृद्धिंगत हो. असंच या शारदीय नवरात्राच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा, आशीर्वाद.